नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 15 सप्टेंबरला आहे अहेव नवमी, म्हणजे आई नवमी किंवा अविधवा नवमी. तर या दिवशी आपण ज्या सवाष्ण स्त्रिया मृत पावतात तर त्यांची ही तिथी आहे. या तिथीला त्यांचं श्राद्ध केलं जातं. तर हे श्राद्ध त्या स्त्रिया मृत पावून 1 वर्ष झाल्यावर, त्यांचं वर्षश्राद्ध झाल्यावर जेव्हा पहिल्यांदाच पितृपक्ष येतो तेव्हा त्या पितृपक्षामध्ये अविधवा नवमी या तिथीला त्यांचं श्राद्ध केलं जातं. बघा, जेव्हा पत्नी मृत पावते तेव्हा ती आपला संसार अर्धवट सोडून गेलेली असते आणि मृत्यू हा कोणालाच नको असतो. तर अशा या स्त्रीचं आपण अहेव नवमीला किंवा अविधवा नवमीला श्राद्ध करत असतो. आपण एक सवाष्ण स्त्रीला या दिवशी उपास करू म्हणून जेवायला बोलवायचं असतं. त्या स्त्रीचा मानपान करायचा असतो. तिला साडी, चोळी, नारळ, बांगड्या, नेलपेंट, कोण अशा वेगळे अलंकार आपल्या यथाशक्ती आपण द्यावेत. त्याचप्रमाणे आपण पाकिटामध्ये पैसेही देऊ शकतो. तर असं हे आपल्याला या दिवशी मानपान करायचं आहे, कारण या दिवशी साक्षात आपल्या घरातली सवाष्ण मृत पावलेली स्त्रीच आली आहे असं समजून आपण त्यांचा मानपान करायचा असतो. तर असं हे श्राद्ध त्या जी मृत पावलेली व्यक्ती आहे त्यांचे मुलगा, मुलगी किंवा पती असं कोणीही करू शकतं. तर या दिवशी त्या व्यक्ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरी येत असतात. तर या दिवशी आपण आवर्जून कुत्रा, गाय, कावळा यांना पण नैवेद्य द्यावा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.